अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. बाळा, तू आज माझी आठवण काढलीस म्हणून मी तुझ्यासमोर आलो आहे. हा संदेश लक्षपूर्वक ऐक, शेवटपर्यंत ऐक. हा संदेश वगळू नकोस, कारण ज्या आशीर्वादाची तू वाट पाहत होतास ते आशीर्वाद ह्या संदेशामध्ये आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत, म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक. हा संदेश नंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल याची मी खात्री देतो. आता तुझ्या जीवनात चमत्कार पाहून पूर्ण दुनिया तुला हादरून जाईल. या क्षणी तुला असं वाटत असेल की हा संदेश ऐकून काहीही होणार नाही, पण या संदेशाने 1000 लोकांचे जीवन बदलून जाणार आहे. स्वामी म्हणत आहेत, याने तुमचे जीवन खूप आनंदी होणार आहे. हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुझे जीवन हे खूप कठीण आहे. पण लक्षात ठेव, तुझी इच्छा कितीही कठीण असली तरी ते माझ्यासाठी अशक्य नाही. चमत्कार कुठल्याही क्षणी होऊ शकतो. तुमची वेळ कधीही बदलू शकते. असे हार मानू नकोस. मी तुझ्यासोबत नेहमी आहे. आता तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन, कारण तुझ्या दुःखाचे दिवस संपले आहेत. तुझ्या परीक्षेची वेळ संपली आहे. आता तुझे चांगलेच होणार आहे. तुम्हाला जेव्हा एकटं वाटते की ह्या जगात कोणीही तुमच्यावर प्रेम करत नाही, 3 गोष्टी लक्षात ठेवा. ते तुमचे आहे. तुम्ही तेव्हाच आहात. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमची काळजी करतो. दुसऱ्यांसमोर तुझ्या दुःखाचे रडगाणे गाण्यापेक्षा तू माझ्याजवळ तुझे दुःख मला सांग, मला प्रार्थना कर. माझ्यासमोर केलेली प्रार्थना सर्व स्वीकारल्या जातील आणि माझ्यासमोर केलेली प्रार्थना लवकरच स्वीकारली जाईल आणि तिचा परिवार आनंद होईल. तुमच्या कुटुंबासाठी त्यांची इच्छा पूर्ण होतील. एवढा पैसा आणि आनंद मी देत आहे. स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा. माझ्या बाळा, मी तुला हे अद्भुत जीवन दुःखी रडत राहण्यासाठी नाही, तर तुझ्या हातून काहीतरी चांगले कर्म घडून येण्यासाठी तुला दिले आहे. बस झालं, आता पुरे झालं. ते रडत बसणे सोडून दे आणि जीवनात काहीतरी चांगली कर्म कर. तुमचं आध्यात्मिक जीवन अजून चांगले करून पहा, म्हणजे तुम्ही झोपायचा खर्च कराल त्यापेक्षा दुप्पट पैसा तुमच्याकडे येईल. स्वामी म्हणत आहेत, तुझे हे अद्भुत जीवन खूप चांगलं होणार आहे. बाळा, उगीच चिंता करत राहू नकोस. तुझ्या संरक्षणासाठी मी इथे आहे. माझे संरक्षणच कवच मी नेहमी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहे. तुमचे कुटुंब सदैव सुरक्षित राहील. माझ्यावर विश्वास ठेव.
तुमची शत्रू तुमचं काम बिघडू शकणार नाही. विश्वास असल्यास एक टाईप करा. तुला रात्रभर रडत राहावे लागले तरी मी तुझ्यासोबत राहीन. माझे प्रेम गमावण्यासाठी तू मरेपर्यंत मी तुझे रक्षण करीन आणि मृत्यूनंतर मी तुझे रक्षण करीन. मी नैराश्यापेक्षा बळवान आहे आणि मी एकाकीपणापेक्षा धाडसी आहे आणि मला थकवणारे काहीही नाही. मला तुमच्या वेदना जाणू शकतात. त्याला माहिती आहे सर्व कसरत कशी होतील याची काळजी वाटते. स्वामी म्हणत आहेत, तू काळजी करू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन. तुमचे जीवन भयंकर नाही. त्या दुःखाच्या गर्दीतून उठ. मी तुला विजय देणारच याचे वचन दिले आहे. सैतानाला तुम्हाला खाली आणू देऊ नका. उठा आणि लढत राहा. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव आज तुला म्हणतोय, हार मानू नका. मला माहिती आहे तुमची आर्थिक स्थिती, तुमचे आरोग्य आणि तुमचे नातेसंबंधावर हल्ला होत आहे. हे फक्त एक लक्षण आहे की तुम्ही तुमच्या प्रगतीच्या जवळ आहात. शत्रूने तुमचे आणि तुमच्या कुटुंबाविरुद्ध युद्ध घोषित केले आहे, पण तुमच्या जीवनावर शांतता, विजय आणि आशीर्वाद घोषित केले आहे. म्हणून उठ आणि तुमचा दिवस सुरू करा. तुमच्या दारात आहे, जरा दार उघडा. जेव्हा तुम्ही सर्व काही देवाच्या हातात सोडता तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रे आपण ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते प्राप्त झाल्यावर देवाला विसरू नका. निरागसता गमावली आहे आणि त्यासोबतच तुम्हालाही गमावले आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या तुम्ही करत नाही. जुन्या दिवसात तुम्ही जसे करत होता त्याप्रमाणे तुम्ही उत्साही होत नाही. पण जर तुम्ही माझा हात धरला तर माझ्याकडे एक योजना आहे. मी तुम्हाला शिकवणार आहे की तुमच्या आनंदासाठी कसे युद्ध करायचे आहे, तुमच्या आनंदासाठी कसे तुम्ही लढायचे आहे आणि तुम्ही किती चांगले वागणार आहेत हे तुम्ही ठरवायचे आहे. मी तुम्हाला शिकवणार आहे की तुमच्या आनंदासाठी कसे युद्ध करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.